नमस्कार. आज आपण हिरव्या मुगापासून अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवतो जो चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि अगदी झटपट बनतो. तर यासाठी मी इथे अर्धा कप मूग घेतलेत. हे मूग 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत. धुतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये आता पुन्हा पाणी घालून हे 4 ते 5 तास असे भिजत घालायचे आहेत. सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घालून सकाळी यापासून नाश्ता बनवू शकता. 4 ते 5 तासामध्ये मूग छान भिजले गेलेत. आता हे वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. याबरोबरच यामध्ये लसूण घालायचे. इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतल्या, अर्धा इंच आलं घातलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि फक्त वाटण्यापुरतं 2 ते 3 चमचे पाणी घालून अगदी बारीक असं हे वाटून घेतलं आहे. यानंतर यामध्ये कांदा घातला आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये किसलेलं गाजर घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या तुम्ही घालू शकता. इथे मी फक्त कांदा घातला आहे. यानंतर यामध्ये इथे मी मसाले घालते. तर यामध्ये पाव चमचा हळद घातली, यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे, अर्धा चमचा जिरं घातलं, अर्धा चमचा ओवा घातला आहे, पाव चमचा यामध्ये मी चाट मसाला घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वाटताना घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं एकदा मिक्स करूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे आणि पीठ मळायचं आहे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. मुगाची जी पेस्ट आहे त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये साधारण 2 वाट्या पीठ आपल्याला लागणार आहे. 1 वाटी पीठ मी घातलं आहे. अजूनही हे सैल आहे तर इथे मी आणखी पीठ घातलं आहे यामध्ये. तर इथे पहा साधारण 1.25 वाटी पीठ मला इथे लागलं आहे आणि असं हे पीठ मळून घेतलं आहे मी. नेहमीच आपलं चपातीचं पीठ जसं असतं त्याप्रमाणेच पहा, हे जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळसुद्धा नाही आहे. यावरती थोडंसं तेल घालून मी पुन्हा सॉफ्ट असं पीठ मळून घेतलं. तर याची आता आपण पराठे बनवूया. तर इथे मी 1 गोळा घेतला आहे. सुकं पीठ घालायचं आहे. या गोळ्यावरती कलोंजी, त्याबरोबरच कोथिंबीर घातली मी. लाटून घेऊया म्हणजे कलोंजी आणि कोथिंबीर चिटकेल आणि नंतर सुकं पीठ घालून हा पराठा लाटून घ्यायचा. कलोंजी नसेल तर तुम्ही सफेद तीळ लावू शकता. असा हा पराठा मी लाटून घेतला आहे. आता सगळे पराठे एका आकाराचे व्हावेत यासाठी इथे मी झाकणाने किंवा एखाद्या प्लेटने कट करून घेते एक पराठा. तुम्ही असाच सुद्धा भाजू शकता. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. पराठा आणखी छान दिसावा यासाठी इथे मी चिली फ्लेक्स वरून पसरवते, ऑप्शनल आहेत. तर हा पराठा आपल्याला लाटून तयार आहे. आता आपण हा भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि यावरती पराठा घालायचा आहे आणि आता दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. पीठ जर रात्री मळून ठेवलं तुम्ही तर अगदी सकाळी झटपट पराठा तयार होईल. किंवा जर तुम्हाला सकाळी बनवायचं असेल, सकाळी थोडासा वेळ असेल तर रात्री तुम्ही मूग भिजत घालून ठेवा आणि सकाळी बनवा. खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. प्रोटीनने भरपूर आहे. त्याबरोबरच मुगामध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं. पराठा अगदी खरपूस असा मी भाजून घेतला आहे. काढून घेऊया आणि दह्याबरोबर, लोणच्याबरोबर इथे मी सर्व केला आहे. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर अगदी पौष्टिक, मस्त असा, हेल्दी आणि तितकाच टेस्टी असा नाश्ता तयार झाला आहे. तर हा नाश्ता एकदा तरी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.